नमस्कार, कुकिंग मराठी तडका या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे परत एकदा खूप खूप स्वागत आहे। आज आपण पुरणपोळीचा पूर्ण स्वयंपाक करणार आहे। तर त्यासाठी मी 2 वाटी डाळ आणि चना डाळ आणि 4 वाटी आपण पाणी टाकून थोडंसं हळद टाकली आणि थोडंसं तेल टाकून कुकरच्या 4 शिट्ट्या करून घेतल्या आणि हे चना डाळ आपण चांगली मऊसूत अशी शिजवून घेतली। तर ह्या कुकरमधली डाळ आपण आता एका पातेल्यामध्ये काढून घेऊ। पूर्ण आता आपल्याला आमटीसाठी येळवणी काढायचे, तर त्यासाठी आपण पाणी जास्तीचं टाकायचं ह्या डाळीमध्ये आणि छान असं मिक्स करून घ्यायचं पूर्ण। म्हणजे जे आपली डाळ शिजलेली असते त्याचं थोडंसं घट्ट पाणी निघतं आणि त्याची आपल्याला आमटी करायची। त्या पाण्यालाच आपण इकडे मराठवाड्यामध्ये ना येळवणी म्हणतात। येळवणीची आमटी, कोल्हापूर साईडला कटाची आमटी म्हणतात। तर हे आपण आता त्या डाळीवर एक असं ताट ठेवायचंय आणि थोडीसं त्याला अशी सांड ठेवून आपण पूर्ण पाणी डाळीमधलं काढून घेणार आहे। परत आणखी थोडंसं पाणी टाकलंय आणि परत असं चांगलं मिक्स करायचं आणि ताट लावून आपण असं पाणी काढून घेणार आहे पूर्ण। तर हे जे आपण पाणी गाळून घेतलेलं आहे ना, याची आपण आमटी बनवणार आहे। तर हे पूर्ण असं निथरून घ्यायचंय पाणी। डाळ म्हणजे एकदम कोरडी ठेवायची, एक थेंब ना थेंब आपल्याला पाणी काढून घ्यायचं याच्यातलं। आणि आमटीसाठी उगी थोडीशी आपण डाळ काढून घेऊ बाजूला, कारण याच्यामध्ये आपल्याला आता गोड टाकायचा आहे, गूळ टाकायचा आहे, त्याच्यामुळे आपण हे काढलेलं आहे, थोडंसं डाळ काढली। तर आता पुरणासाठी आपण आता पुरण तयार करून घेण्यासाठी डाळ आता शिजवून तयार ठेवायची आपल्याला। तर 2 वाटी चना डाळ घेतली आहे, तर 2 वाटीच आपण गूळ पण घेतलेला आहे, तुम्ही साखर पण घेऊ शकता। तर आता याला आपल्याला चटका द्यायचा आहे या पुरणाला। त्यासाठी साजूक तूप आपण 2 ते 3 चमचे गरम करायला ठेवायचे आणि तूप छान कडकडीत गरम झाल्यानंतर आपण याच्यामध्ये जे आपण शिजवून घेतलेली चना डाळ आहे ती टाकून घेऊ। म्हणजे मस्त असा सुगंध येतो आपल्या पुरणाला आणि छान लागते साजूक तुपामध्ये असा चटका दिल्यानंतर। तर हे जे आपण पातेल्यामध्ये डाळ काढून घेतली होती ती आपण पातेल्यात तुपामध्ये टाकून घेतलेली आहे आणि छान मिक्स करून घ्यायचं आणि याच्यानंतर मिक्स करून एक चांगले 3-4 मिनिट आपल्याला तुपामध्ये परतून घ्यायचं आहे। आणि नंतर जो आपण गूळ बारीक करून घेतला होता, 2 वाटी डाळ आणि 2 वाटीच गूळ असा बारीक किसून घ्या किंवा तुम्ही बारीक चाकून कापून घेतला तरी चालेल। तर मी बारीक असा थोडासा ठेचून घेतलेला आहे, थोडा चिकट होता गूळ त्याच्यामुळे। तर हा टाकायचा आहे आपल्याला आणि छान मिक्स करायचंय। तर आता थोडं थोडं आता हा गूळ विरघळायला लागल्यानंतर ना पूर्ण आपलं हे पुरण पातळ होतं डाळ आणि ते, पण घाबरायचं काही कारण नाही, कारण याला नंतर आपण कंटिन्यू असं ढवळत राहायचं जोपर्यंत की ती गुळाला सुटलेलं पाणी जे आहे ते आटत नाही आणि आपलं पुरण घट्ट होत नाही, तोपर्यंत आपण याला शिजवून घेणार आहे। ते अशा पद्धतीनं पूर्ण आपण गूळ टाकून घेतलाय आणि छान मिक्स करून घ्यायचं। थोडंसं चवीपुरतं आपल्याला मीठ टाकायचंय। गोडाचा पदार्थ असल्यानंतर थोडंसं उगी चिमूटभर मीठ टाकायचं, म्हणजे छान असं गोडसरपणा आणखी छान येतो, त्यामुळे थोडंसं मीठ टाकायचं। नाही तर थोडं तुम्ही गोड कितीही टाकलं तर असं सप्पक वेगळंच लागतं, त्याच्यामुळे थोडंसं आपल्याला मीठ टाकायचं आहे। बघा आता आपलं गूळ पूर्ण विरघळून झालाय, तर किती पातळ झालेला आहे, पण काही घाबरायचं कारण नाही, हे पूर्ण आपल्याला पाणी आटवायचं आहे। तर आपलं हे पाणी आटतंय तोपर्यंत आपण इकडं आमटीसाठी खोबरं पण थोडंसं भाजून घेऊ गॅसवरती। आणि इकडे आपल्याला कंटिन्यू ढवळत पण राहायचं आहे हे पुरण अशा पद्धतीनं। चांगलं आता पाणी कमी होत आलेलं आहे, बुडबुड यायला चालू झालंय, बघा इतकं कोरडं झालेलं आहे। आणखी थोडं 2 ते 3 मिनिट आपण अजून याला शिजवून घेऊ। तर आता चांगलं कोरडं झाल्यानंतर लगेच गरम गरम आपल्याला हे पुरण वाटून घ्यायचं पुरण यंत्रामध्ये। तर आपलं पुरण वाटून होतंय तोपर्यंत आपण इकडे भज्यासाठी 2 कांदे आणि कोथिंबीर कापून घेतलेली आहे, बारीक असं उभे चिरून घेतलेले। आणि कांदे चांगले आपल्याला हाताने असे सुट्टे करून घ्यायचे, मोकळे मोकळे एकदम करून घ्यायचं आहे। चोळून घेतल्यानंतर थोडंसं पाणी पण कमी लागतं आणि कांद्याला पाणी सुटतं।
तर आता आपण मोठी अशी बेसन पीठ घेतलेली, मोठी वाटी घेतलेली पूर्ण, ते आपण टाकले आहे. आणि याच्यामध्ये हिरवी मिरची, लसूण, जिरे आणि ओवा हे टाकलेलं आहे. त्याचा ठेचा वाटून घेतला. हे आमचा चिक्कू बागामध्ये याची कशी लुडबुड चालू असते. थोडीशी हळद टाकायची आहे. नंतर चवीपुरतं आपल्याला मीठ टाकायचं आहे याच्यामध्ये. हे बघा, मध्ये मीठ टाकतो म्हणून नाही का बिघडणार पदार्थ, सांगा तुम्ही. हे असं मध्ये मध्ये चालूच असतं त्याचं. तर हे आता आपण छान मिक्स करायचं आहे हळद मीठ टाकल्यानंतर. आणि हिरवी मिरची, जिरे, ओवा, लसूण याचा ठेचा टाकल्यावर आणि थोडंसं थोडं करून बेताने आपल्याला पाणी टाकायचंय. आणि भज्याचं पीठ आपल्याला भिजवून घ्यायचंय आणि ते थोडंसं बाजूला ठेवून द्यायचं. इकडे बघा आपलं पुरण पण वाटून छान असं मऊसूत एकदम तयार झालेला आहे. मस्त पोळ्या होणार आहेत आता. गोळा छान बनतोय. तर आपलं भज्याचं पीठ पण झालेलं आहे भिजवून आणि पुरणही वाटून झाले. तर आता आमटी करून घेऊ. तर 2 ते 3 चमचे आपल्याला तेल टाकून घ्यायचं आहे. आणि तेल चांगलं गरम झालं की याच्यामध्ये थोडीशी आपल्याला मोहरी टाकायची. तोपर्यंत आपण जे आपण डाळ आमटीसाठी काढून घेतली होती ना, ती थोडीशी पळीनं तिथले तिथंच थोडीशी वाटून घेतल्यासारखी जरा ओबडधोबड वाटून घ्यायची, रगडून घ्यायची. आणि जे आपण येळवणी काढलं होतं त्याच्यामध्ये टाकून मिक्स करायचे. हे असं करायचं कारण म्हणजे थोडीशी आपली आमटी दाटसर होते, घट्ट होते. बाकीचं वाटण टाकायची गरज नाही. तर हे मोहरी टाकून घेतली. मोहरी छान तडकल्यानंतर आपण लगेच याच्यामध्ये अद्रक आणि लसूण ठेचून घेतलेला आहे. 5-6 लसणाच्या पाकळ्या आणि अर्धा इंच आल्याचा तुकडा आहे. तो खलबत्त्यामध्ये ठेचून आपण चांगला गुलाबी होईपर्यंत हे करून घ्यायचंय, तळून घ्यायचंय. नंतर याच्यामध्ये आपण टाकू आता कढीपत्ता. आणि नंतर जे आपण खोबरं भाजून घेतलं होतं ना, ते वाटून घेतलेलं आहे, ते टाकून घेऊ. यामुळे आपल्या आमटीला छान कलर येणार. तर ते पण काही सेकंद आपल्याला परतून घ्यायचे त्याला पण. आणि नंतर आपण टाकू आता याच्यामध्ये मसाले टाकायचेत. मसाल्यामध्ये काही आपण साधं करणार आहे. काळं तिखट आहे, थोडंसं किचन किंग मसाला आणि हळद आहे. एवढंच फक्त आपल्याला टाकायचंय. आणि त्यालाही तेलामध्ये छान परतून घ्यायचे. आणि नंतर 1 टोमॅटो आपण कापून घेतलाय, तो पण टाकायचंय. आणि टोमॅटो जरा नरम होण्यासाठी थोडंसं मीठ टाकू आपण याच्यामध्ये, कारण आपण ह्या आमटीमध्ये मीठच टाकलेलं नाही. त्यामुळे अर्धा चमचा आपण मीठ टाकलेलं आहे. 2 मिनिट छान आपल्याला परतून घ्यायचं याला. आणि टोमॅटो नरम झालं की आपण हे येळवणी आणि डाळ मिक्स केलेलं होतं ते टाकून घेऊ. आणि छान दणकून एकदम याला आपल्याला उकळी येऊ द्यायची. आत्ता जरी असा कलर दिसत असला तरी उकळी आल्यानंतर मस्त आपल्या आमटीला कलर येतो. तर आता ही आपली आमटी तयार झालेली आहे. तर याला उकळी येऊ देऊ. तो उकळी येते तोपर्यंत आपण इकडे लगेचच तळणाचे पदार्थ तळून घ्यायचे. कुरडई, पापडी, काही चिप्स, तुमच्याकडे जे काय असेल वाळवणीचे पदार्थ ते आपण हे छोटे मोठे कामं आपण सांगायचे असे घरामध्ये काय पोरी असतील. मी आपलं सुनेला आपल्या सांगितलेलं आहे. तर ती कुरवड्या पापड्या तळून घेते. इकडे बघा आमटीला कसं छान कड आलेली आहे. आणि आपण जी डाळ थोडीशी वाटून टाकलेली आहे त्याच्यामुळे दाटसर पण झालेली आहे. त्याला दुसरं वेगळं वाटण करून टाकायची काही गरज नाही पडत. तर हे आपली छोटीशी एकदम गृहिणीनं वापरायची ट्रिक आहे, जे की पटकन होईल पण आणि जास्त तामझाम करायची गरज पण लागणार नाही. तर हे पटपट स्वयंपाक उरकायचं. एक झालं की एक पदार्थ झालं की दुसरा आपण पहिला होतोय तोपर्यंत दुसरा लगेचच तयारी करून ठेवायची असते, म्हणजे पटकन आपला स्वयंपाक तयार होतो. तर आता हे तळण आपलं तळून होतंय तोपर्यंत आपलं भज्याचं पीठ जे भिजवलेलं आहे ते पण छान मुरलेलं असणार आहे. तर तेही आता आपण भजे करून घ्यायचे लगेचच, कारण तेल गरम आहे आणि त्याच्यामध्ये लगेचच तेल थंड करत बसायचं नाही. लगेच आपण भजे करून तळून घ्यायचे. तर हे झालं आपलं कुरवड्या पापड्या तळून पूर्ण. तर त्याच तेलामध्ये हे सुनबाई भजे तळून घेते. छान पीठ भिजलेलं आहे. परत एकदा चांगला हाताने फेटून घ्यायचं याला. आणि
याच्यामध्ये आपण सोड्याचा बिलकुल पण वापर केलेला नाही. सोड्याचा वापर केला ना एकतर भजे जास्त तेल पण ओढून घेतात आणि कसं ते एकदम तेलकट वेगळेच लागतात. त्याच्यामुळे थोडंसं लवकर आपण हे भज्याचं पीठ भिजू घातलं की छान फुलून येतात आपले भजे. सोड्याची गरज पडत नाही. तर तुम्ही हवे त्या आकारामध्ये छान भजे आपलं सोडून घ्यायचं आणि भजे एकदम कुरकुरीत असे तळून घ्यायचे. पाहिजे त्या आकारामध्ये छोटे करा मोठे करा जसे तुम्हाला आवडतात त्या पद्धतीनं. तर करून घेऊ आपण आता सगळे भजे याच पद्धतीनं करून घ्यायचे. झालेत ना मस्त एकदम. तर बघू आता ही दुसरी बॅच पण टाकून घ्यायची. तर आता होतच आलेले आहेत आपले भजे. आता फक्त आपल्याला कुकरमध्ये आता एक भात लावून घ्यायचा आहे आणि हे करायचं पुरण वाटलेलंच आहे पोळ्या करून घ्यायचं. झालं लगेच जेवायला आपलं जेवण तयारच होतं. एकदम छान कुरकुरीत एकदम झालेले आहेत. भजे पण झाले, कुरवड्या पापड्या झाल्या, आमटी झाली, भात पण लावून झालेला आहे. तर आता कणिक मळून घेतलेली होती मी सुरुवातीलाच. छान एकदम पुरणपोळीची कणिक जरा भिजलीच पाहिजे, चिकटपणा चांगला येतो त्यामुळे. तर आता असा उंडा घ्यायचा आणि गोल वाटी करून त्याच्यामध्ये भरपूर असं पुरण भरायचं. आमच्या इकडे मराठवाडा साईड म्हणलं तरी पण इकडे लातूर साईड बीड साईडमध्ये ना पुरणपोळ्यामध्ये भरपूर पुरण हे करतात भरतात. एक पोळी खाल्ली की पोटच भरलं पाहिजे. तर हे अशा पद्धतीनं आपल्याला उंडा करायचा आहे आणि थोडंसं उगी पीठ टाकून छान अशी पातळ आपल्याला पुरणपोळी लाटून घ्यायची. गरम तव्यावर मस्त साजूक तूप टाकून घ्यायचं. मस्त सुगंध सुटलाय बघा छान. आता ऑलमोस्ट आपला स्वयंपाक झालेलाच आहे. तर छान आता पोळी दोन्ही बाजूनं आपण छान खरपूस अशी शेकून घ्यायची. तूप लावून शेकायची. तूप नसेल तर तेल जरी लावलं तरी चालतं, पण पुरणपोळीमध्ये तूप असेल तर मजाच काही वेगळी आहे. ते अशा पद्धतीनं बघा किती छान टम्म फुगली आहे आपली पुरणपोळी. तर आता ताट पण करून दाखवते. तर मंडळी कशी वाटली तुम्हाला आजची माझी ही झटपट अशी पुरणपोळीची रेसिपी नक्की मला कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला तुम्ही आणखी पण सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन पण दाबून घ्या, म्हणजे माझे दररोजचे जे काही व्हिडिओ असतील रेसिपीचे ते सगळ्यात अगोदर तुम्हाला नोटिफिकेशन मिळून जाईल. बघा आता अशा पद्धतीनं आपल्या सगळ्या पोळ्या झालेल्या आहेत. आता ताट करून दाखवते. थँक्यू.